अबे चालेल घंटे आहेत म्हशीला बांधण्यासाठी येतात. लहान मोठ्या मुरा कोणत्याही म्हशीला जमते आणि ही प्युअर पितळाची आहे. याच्यामध्ये चायनामध्ये पण घेतल्यावर येतात आणि कवड्याची आहेत गळ्यातली. म्हशीला बांधण्यासाठी वासराला बांधण्यासाठी येतात हे आणि ओरिजिनल कवडीचे आहेत. याच्यामध्ये प्लास्टिक मध्ये पण भेटतात आणि या घागरमाळी आहेत बैल किंवा गोऱ्याला बांधण्यासाठी येतात आणि प्युअर ओरिजिनल पितळामधले आहेत. याच्यामध्ये घ्यायचं असलं तर चायनामध्ये पण भेटते. हे 2500 रुपयाची जोड आहे आणि चायनामध्ये घेतलं तर ती 300 रुपयापासून स्टार्टिंग आहे. अच्छा. परत हे कड्या भोरकड्या आहेत. म्हशीला गाईला बैलाला कशाला पण चालते. पिळवर फाशी वगैरे बसत नाही त्याच्यामुळे जनावर सेफ राहते. आणि तोंडाला घालण्यासाठी मोरक्या आहेत. याच्यामध्ये आपल्याकडे 3, 4, 5 नमुन्यामध्ये मोरक्या भेटतात. एकदम नरम आणि मुलायम मोरक्या आहेत. जनावराला त्याला वर्षभर वापरलं तर एकदम व्यवस्थित वापरता येते. आणि दावे आहेत. इथून घरापर्यंत जनावराला घेऊन आपण वर्षभर वापरू शकतात. त्याला रेशम मध्ये आहेत, नायलम मध्ये आहेत, गोप मध्ये आहेत आणि या साखळ्या आहेत. ही 3000 रुपयाची जोड आहे. प्युअर पितळ मध्ये येते. 10 वर्ष वापरलं तर एकदम फुल गॅरंटी मध्ये माल भेटते आपल्याकडे. आणखी हे घेतलं तर जोडकंटे आहेत. बैलाला म्हशीला गाईला कशाला पण वापरता येतात. 5 वर्ष वापरा काहीच होत नाही. उन्हात पावसात कसं पण वापरलं तर काही होणार नाही. आणि आपल्याकडे घोगर पण भेटतात. हे प्युअर जालन्याचा माल आहे. 10 वर्ष वापरा याला काहीच होत नाही. 1 किलोची जोड आहे ही आणि आवाज एकदम 1 किलोमीटर पर्यंत आवाज येतोय. अच्छा. हे कवडी माळ आहेत. म्हशीला गाईला बैलाला कशाला पण वापरता येतात. याच्यामध्ये ओरिजिनल कवडी मध्ये पण भेटते आणि आपल्याकडे चाबूक पण भेटतो. देशामध्ये आहे चाबूक. बैलाला शेतीमध्ये वापरण्यासाठी अवतावर वगैरे पूर्ण वापरण्यामध्ये येतोय कामाला. चाबूक हा 200 रुपयाचा आहे. हा याच्यामध्ये 2 नमुन्यामध्ये भेटते. परत हे गळ्यात बांधायचे कंटे आहेत. 100 रुपयाची जोडी आहे. ही रेशम मध्ये आहे. एकदम मजबूत असते. 2 वर्ष वापरा काहीच होत नाही. आणि त्याच्यामध्ये साध्या नमुन्यामध्ये पण भेटतात. 50 रुपयामध्ये जोडी येऊन जाते. आणि पाठीवर बांधण्याच्या कमरे आहेत. ते बैलाला म्हशीला वापरता येतात. आणि या मोरक्या आहेत. म्हशीला शेड मध्ये बांधायच्या म्हशीला एकदम परफेक्ट असतात. हे जागेवर सोडता बांधता येते. मजबूत असते एकदम आणि नाकाला वरी कच्चे वगैरे पडत नाही त्याच्यामुळे. आणि या उदगीर लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका या ठिकाणी बाजार भरतो आणि खूप मोठा बाजार असतो. आठवडी बाजार आहे. इथे म्हैस बैल गाय सर्वच भेटतात. गोरे आणि गुरुवारी दर गुरुवारी बाजार भरत असतो. एकदम मोठा बाजार आहे. बात तो सही आहे. बाजारला यायचं असलं तर हे लातूरवरून जवळपास 45 किलोमीटर आहे. आणि बस स्टँडला आल्याच्या नंतर बस स्टँडहून मागणी रोडवर हा बाजार भरतो. येनकी मानकी रोडवर बस स्टँड पासून 1-1.5 किलोमीटरवर हा बाजार आहे. बाजारची सेपरेट बाजार समितीची जागा आहे आणि भव्य दिव्य असा बाजार भरतो. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. 60 रुपयाचा 40चा आहे ना 50 स्कॅन आहे का नंबर दादा. तर कसं मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला उदगीरचा बाजार? आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी बाजार भरतो बरं का उदगीरचा. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बाजार असतो आणि बराच मोठा बाजार आहे उदगीरचा. माझ्या मते लातूरमध्ये हा 2 नंबरला बाजार भरतोय. लातूरचा 1 नंबर आहे. तुम्ही बघू शकता फिरून. बरंच मोठं ग्राउंड पण आहे आणि जास्त करून इथं म्हशीचं प्रमाण जास्त आहे. बैल कमी आणि जास्त करून म्हशी येतात. मुर्रा असो गावरान असो काही असो. आणि जनावरांसाठी जे लागतंय मुरक्या बिरक्या सगळंच आहे इथं. घंटी आणि नाश्त्यासाठी हॉटेल पण आहेत. बरंच मोठं बाजार आहे मित्रांनो. मग चारी बाजूने फिरून दाखवतो तुम्ही. तर नक्की विजिट करा या उदगीरच्या गुरुवारच्या बाजारला जनावरांच्या. तुम्हाला जर जनावरांमध्ये इंटरेस्ट असेल तर खरेदी विक्री करायची असेल. थोडीशी भूक लागली मित्रांनो.
नाश्ता करून घेऊ. बाजारामध्ये हॉटेल पण आहेत, खिचडी, पुरी भाजी, मिरची भाजी, चिवडा. चला थोडंसं खाऊन घेऊ, आराम भेटेल. अंधेखेर अंधेखेर कमलनगर. हा काही नाही रे, आम्ही आलो. बाजार तर भरपूर मोठा आहे, जनावर पण भरपूर येतात, विकली पण तेवढी जातात, खरेदी पण तेवढी केली जातात. लोक कर्नाटक, आंध्रामधून येतात, महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून बरंच लांबून लांबून लोक येतात इथं उदगीरला. आणि दर गुरुवारी हा बाजार भरला जातो. सगळं खरं आहे मित्रांनो, इथं जेवढी जनावरं येतात का नाही, ते म्हशी असतील, गाई असतील, बैला असतील, काही असेल. सर्वात मोठा प्रश्न इथं एवढाच आहे, गेली वर्ष 2 वर्ष झाली तर पिण्याचं पाणीच नाही जनावरांसाठी म्हणतो मी. तसं बघायला गेलं तर शेकडो जनावरं इथे येतात रोज, म्हणजे दर गुरुवारी. असल्या उन्हाच्या काळामध्ये उन्हामध्ये थांबतात जनावरं. तरी झाडं आहेत, सावली आहे बसायला, पण पिण्यासाठी पाणी नाही. महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, लांबून लांबून जनावरं येतात, पण त्या जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. हौद दिसले मला 2, पण ते हौद रिकामी आहेत. एक हौद फुटलेला आहे. कोरडे हौद काय कामाचे? या मुख्य प्राण्यांना पाणी लागते का नाही प्यायला? विचार केलं तर एवढा मोठा बाजार आहे लातूर जिल्ह्यामधला, बरेच लोक येतात लांबून लांबून, आणि इथं येणाऱ्या जनावरांना पाणी नाही प्यायला. एवढे एक मोठा प्रश्न बरं का मित्रांनो. या गोष्टीवर जरा विचार केला पाहिजे, सर्वांनीच विचार केला पाहिजे. ते 2 चांगले हौद बांधून इथं पाण्याची सोय केली पाहिजे. माणसं काय, माणसं कसंही पेतील, इथं हॉटेल आहेत भरपूर, पण जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. एवढा एक मोठा प्रश्न आहे इथं. तो एवढा जर प्रश्न सॉल्व्ह झाला ना, मार्केट चांगलं आहे. तर बघू काय होतं काय नाही. समजा तुम्ही परगावून आले, जनावर घेऊन आपले लांबून आले, तुम्हाला चारा नाही खायला जनावराला, तर त्या जनावराला चारा खाण्यासाठी तेव्हा इथं असे गवताची पेंड्या पण आहेत, ऊसाच्या पण पेंड्या येतात, आणि ती फक्त 10 रुपयाला एक पेंडी भेटते. गवताची घ्या, ऊसाची घ्या, 10 रुपयाला आहे. तेव्हा हे असं ताजं गवत असते. जर समजा तुमच्या जनावराला चारा नसेल तर इथून तुम्ही घेऊ शकता. बाजाराच्या मध्ये आल्याच्या नंतर इथं कोपऱ्यावरच आहे, हॉटेलच्या बाजूला. तर हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी टाकतो, दुसरं काय नाही.
भारत म्हशी कितीला सांगलो? हे हा 3 लाख 3 लाखला जोडी. हा कोणत्या जातीची ती? हे रिंग गुजर गुजर. हा रिंग गुजर हरियाणा साइड आहे का? किती किती लिटर देतात? एक टाइम को 5 देता, एक समय को 5 लीटर. 2 टाइम का 10. एक भैंस. एक भैंस तो एक भैंस का कितना बोल रहे आखिर में? देने का हाँ 5,000 कम ज्यादा होगा. फाइनल कितना फिरता है? फाइनल में 1,45. 1,45 एक भैंस का. 1,45 एका म्हशीची. हरियाणा जाते क्या? हरियाणा हरियाणा के? हाँ हरियाणा इधर घुमा आइए. कितीला सांगलो मामा? कितीला सांगलो? म्हशीची हा 75. किती का नाही? दुसऱ्या नाही. दुसऱ्या नाही का? गावरान आहे का? गावरान आहे. कोणचे? गावरान. वासरू बिसरू काय का आपली? गुंटवाय लहान. वांटर आहे का? ठीक आहे. किती त्या दूध? 2.5. 48 लिटर का? कोणचं गाव तुमचं? हंगरगा. हलगर का? हंगरगा. हंगर का? काय म्हणलं मुदगीरचा बाजार कसा वाटला? गिरचा बाजार बरा आहे सध्या तरी. हा सध्या तरी बरा आहे. बरं आहे का नाही? भाव भाव जनावर बघून सनी भाव. म्हणजे जास्त करून मुर्रा म्हशी दिसतात मला तर इथं. मुरा बी आहेत, गावरान बी आहेत. पण गावरान बी म्हशीला चांगला भाव आहे. तुम्हाला काय वाटतं आता बाजार बघून? भाव उतरला वाटते का चढला वाटते? काय वाटते? भाव सध्या ह्या 2 बाजारामध्ये उतरलाय का? अच्छा अच्छा. तर ही यांची म्हैस आहे बघा. फायनल कितीला सांगितले होते? फायनल 65 पर्यंत. 65 का? तर मित्रांनो ही म्हैस 65 पर्यंत द्यायची म्हणतात.
पैसे नाही थांबते 8-15 जी हमून थांबते 15 दी पूरच माहिती आहे आम्हाला वस्तू आहे ना त्याने 1.55 घेऊन 12,000 ट्रान्सफर करायला घेते हे जागेवर मिळाले वस्तू तुम्हाला राघोबा मारुती सावंत, शेकापूर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. अरे हा 75. हा गावरान आहे, तिसऱ्यानं गाभणी आहे. 4 लिटर दूध देते. हा 80-85 फॅट लागतंय. हा 100%. हा 75 सांगलो मागलेल्या परी सोडायचं. 70-72 पर्यंत सोडायचं. बरं आहे, चांगला आहे. गिराईक कमी आहे, मशीन लय आहे तर. कमी
काहीच नव्हता गोरे बघा नव्हता तुमची आमची काहीच ओळख नव्हती माझ्या जनावरची म्हणून वासरू काढला मी माझ्या हाताने तिला आमच्या द्यायचं होतं म्हणून वासरू माझ्या हातात निघाले तुमच्या हातात निघाले का वासरू पाजवा आपण घरातून फोन आला ना म्हणून गावातच मागच्या तेवढ्याला बॉल दिली काही चिठ्ठी करून आणा युट्यूबला येते का 1 कमी 90 ला घेतला मुर्रा जातीचे दूध 5-5 ची गॅरंटी दिली वासरू हाली आहे आता इले कॅश काढून आणावं लागेल आता जाऊन तिने 1-10 सांगत होते फायनली 1 कमी 90 ला गेली खोटं सांगा नाही पटलं घ्या न घ्या तसं काही आम्ही काय उगा बोलायला पायऱ्या पडा कुठे हजारांना पैशाना वाढत तुमचे कसं घ्यावर हुकम कमी लातूरला न्या बघ आता कसं घ्यावं 57 द्या म्हणून आता पहिलाही म्हणलं तुम्ही काय म्हणा आम्ही म्हणा कमी मागत नाही 50 मागितले 60 ला नाही मध्ये या म्हणलं सगळं मला कमीच म्हणलं याच काही मिळालं 60 ला मिळाली मग तुम्ही सांगा 75 ला आला आम्ही गॅरंटी सांगितलं त्याची पंधरा दिवस लागते 15 दिवसा पुढे हे नंबर देतो तुम्हाला काय म्हणते म्हणायचं असं तर सांगा मग रात्रीने घ्या तर घ्या बाजार आहे एवढा कुठेही बघा त्याच काय कुठे पटेल तिथे घ्यायचं काय म्हणायचं सांगू तुला सांगा बोला की रेटिंग काय तेवढे कसं मागलं इतर बघा हो काय निब्रत आहे का काय हे आहे बघा करून घ्या मामा संधी बघा आम्हाला कमी मारला नाही दोन कमी 70 तर कसं वाटलं मित्रांनो उदगीरचा व्हिडिओ कसा आहे जनावरांचा बाजार गुरुवारी भरते बरं का उदगीरचा बाजार दर गुरुवारी आणि हे इकडं उदगीरच्या आउट साईडला आहे रिंग रोडला लागून पांढरे मंगल कार्यालयाच्या बाजूला एनकी मानकी रोड म्हणून आहे तर कसा वाटला बाजार मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा